स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरणस्पर्शाने. पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरणस्पर्शाने. भक्तांची दुःखही दूर होती केवळ स्वामींच्या नामस्मरणाने. भक्तांची दुःखही दूर होती केवळ स्वामींच्या नामस्मरणाने. केवळ स्वामींच्याच नामस्मरणाने. स्वामी भक्त हो, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम रोज जपत असाल तर खूप छान. कारण जी व्यक्ती स्वामी महाराजांचं नाम सतत जपत असते तिच्या पाठीशी स्वामी महाराज अगदी खंबीरपणे उभे असतात. अगदी सावलीप्रमाणे त्या व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही. तुम्हालाही हा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यासोबतच जी व्यक्ती स्वामींना आपलं सर्वस्व मानते त्या व्यक्तीसाठी स्वामी महाराज सगळं काही करू शकतात आणि त्याचा अनुभव अगदी लाखो करोडो भाविक घेत आहे. त्या स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामींशी एकरूप व्हायचं असेल तर आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. कारण स्वामी संदेश म्हटलं तर आपल्यामधलं आणि स्वामींमधलं अंतर जे आहे ना ते कमी करण्याचं काम हे स्वामी संदेशच करत असतात. स्वामी संदेशामार्फत आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि स्वामींच्या मनाप्रमाणे आपल्याला कसं वागायला लागेल याची शिकवणही मिळते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश. आजचा संदेश जाणून घेण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर 3 अंक दिसत आहे. त्या 3 अंकांपैकी एक अंक निवडा आणि तुमचा संदेश जाणून घ्या. तर तुम्ही तुमचा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश सांगते. ज्यांनी 99 हा अंक निवडला त्यांना स्वामी सांगतात, अरे काही वेळा नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त परक कोण आणि तुझं असं कोण हे ओळखण्यासाठीच. अरे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू फक्त कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे, तर तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं आमची जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोनही गोष्टी असतात. फरक फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते, मात्र जो तपासून बघतो त्याला सतत कमतरता दिसते. त्याला सतत कमतरता दिसते. जेव्हा लोकांना तुझ्याकडून काहीच मिळत नसतं ना, तेव्हा समोरच्या व्यक्ती बदलत जातील हे कायम लक्षात ठेव. कारण मुंग्या तिथेच लागतात जिथे साखर भेटते. जोपर्यंत तुझ्याकडून काही लाभ होत आहे तोपर्यंत सगळं जग तुझं. पण जेव्हा तू त्यांच्या उपयोगाचा राहत नाही तेव्हा मात्र तू कोण आणि मी कोण अशीच गत झाली आहे या कलियुगाची. म्हणून तू अपेक्षा ह्या लोकांकडून करू नको, तर तू अपेक्षा फक्त आमच्याकडून ठेव. आम्ही सदैव तुला मार्गदर्शन करून एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी पुढचा अंक 55 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे वेळ काळ कुणासाठी कधीच थांबत नाही आणि कोणाला थांबवतही नाही. कोणाला ती थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होणार नाही रे, कारण ते तुझ्या कर्माची फळं आहे. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो बरं का. जसं की जिथे हात जाणार असतो तिथे बोटावर निभावलं जातं. जिथे जीव जाणार असतो तिथे थोड्या अपघातावर थोड्या जखमेवर निभावलं जातं. पण हे कळण्यासाठी मात्र स्वामी भक्तीत तेवढा विश्वास असायला लागतो. आमच्यावर तुझी श्रद्धा आणि विश्वास अतूट असायला हवी. अरे कोण म्हणतं स्वभाव आणि स्वाक्षरी बदलता येत नाही. अरे असं कोण म्हणतं की स्वभाव आणि स्वाक्षरी बदलता येत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर स्वाक्षरी बदलते आणि मनावर बसला तर स्वभावही बदलतो. अरे जर वेळ तुझ्या हिशोबाने चालत नसेल तर तू वेळेच्या हिशोबाने चालायला शिक. कारण वेळेच्या हिशोबाने जर कधीतरी तू चाललास तर जे योग्य आहे तेच तुला भेटेल. आणि कधी कधी काही गोष्टी ह्या वेळेवरच सोडून द्याव्या लागतात. काही गोष्टी आमच्यावरच सोपवाव्या लागतात. फक्त त्या काळात मात्र तू तुझे चांगले कर्म करत राहा. अरे जे घडणार आहे ते योग्यच घडणार आहे, पण तरीही कधीतरी वेळ देऊन बघावा वेळेला देखील वेळेची वेळ बदलण्यासाठी. वेळ देऊन बघावा वेळेला देखील वेळेची वेळ बदलण्यासाठी.
जीवनात स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नको, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना कधीच नसते. जेव्हा ज्याची वेळ येते तेव्हाच ते आपोआप चमकतात. म्हणूनच तू दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःमधले गुण शोधण्याचा प्रयत्न कर. ज्याची वेळ येते तो नक्कीच चमकल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक 77 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जे झालंय, जे होतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर निशंक सगळं काही सोपव. स्वतःला जर तू जिवंत समजत असशील ना तर चुकीच्या गोष्टींना विरोध करायला शिक, कारण पाण्याच्या प्रवाहात मुडदे वाहतात, पोहणारे नाही. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत बसू नको. अरे ती भेटली होती तुला परंतु पुन्हा एकदा हरवली असं म्हणून तिथल्या तिथे विषय सोडून द्यायला शिक. पण फक्त नातं टिकावं म्हणून खोट्याला पाठिंबा तू कधीच देऊ नको. दुसऱ्यांच्या हातातलं बाहुलं तू कधीच बनू नकोस. अरे तुझ्या मनाचा विचार तूच करायला हवा. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नको. गती हवं तर थोडी कमी कर, पण तू थांबू नको, पुढे चालत राहा. कदाचित थोड्याशा खडतर प्रवासानंतर पुढची वाट जास्त सुखमय निश्चितपणेच असू शकते. जे चांगले कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडेच तक्रारींचा ढीग साचत राहतो. पण तू मात्र चांगले कर्म करत राहा आणि सतत आमचं नामस्मरण करत राहा. तुझ्या कामाशी तू प्रामाणिक राहा आणि कष्टाला कधीही अंतर देऊ नकोस. बघ, जी व्यक्ती कष्ट करते सोबत आमचं नाम जपते आणि तिचे कर्मही चांगले ठेवते, अशा व्यक्तीच्या वाट्याला कधीही कुठलेही अडथळे येणार नाही. आणि आलेच समजा अडथळे तरीही ते अडथळे दूर करण्याचं काम आम्ही स्वतः करतो. आणि आमच्या भक्तांना एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळालेली आहे. बऱ्याचदा आपल्या बाबतीत देखील अशाच काही गोष्टी घडतात. आपल्या आजूबाजूला आपल्या जवळचीच लोक असतात आणि त्या लोकांपैकी काही लोक सरळ सरळ चुकीचं वागत असतात किंवा मग काही अधर्माच्या काही गोष्टी करत असतात. पण आपलं त्यांच्याशी नातं आहे म्हणून आपण त्यांना पाठिंबा देतो किंवा त्या ठिकाणी आपण आपलं तोंड उघडत नाही. कधी कधी ती व्यक्ती दुसऱ्यांवर अन्याय करत आहे, कधी कधी तोच अन्याय आपल्यावरही होत आहे हे समजून सुद्धा आपण फक्त नातं जपावं म्हणून शांत बसतो आणि तिने केलेला छळ, तिने केलेला अत्याचार आपण सहन करतो. परंतु अशा वेळेस आपण स्वामींना दोष देतो की माझ्या वाट्याला अशी लोक का पाठवली. पण या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, आपल्यासोबत स्वामी आहे आणि स्वामींनी आपल्याला तेवढी बुद्धी दिली आहे चांगलं काय वाईट काय हे ओळखण्याची. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती पटत नाही किंवा तिची मतं पटत नाही तर त्या व्यक्तीला आपण ठामपणे विरोधही करायला हवा. त्यावेळेस आपण स्वामींकडून अपेक्षा करू शकत नाही की स्वामी तुम्ही मदतीला या. अरे स्वामींनी आपल्याला जर बुद्धी दिलेली आहे, काय करायचं काय नाही करायचं हे जर शिकवलेलं आहे तर योग्य तो निर्णय आपण घ्यायलाच हवा. तर स्वामी भक्त हो, एकटं राहण्याची वेळ आली तरीही सत्याची साथ कधीही सोडू नये एवढंच या ठिकाणी सांगणं आहे आणि स्वामींचा मार्ग कधीच सोडू नये हे देखील सांगणं आहे. तर स्वामी भक्त हो, अशीच स्वामी सेवा करत राहा, स्वामींचं नाम जप करत राहा. आपल्या मनात चुकीचे विचार येऊच शकत नाही आणि आपल्या आयुष्यात चुकीची माणसं कधी थांबू शकत नाही. तर असो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन, नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.